आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। मंचर पोलीस स्टेशन हद्दीत महाळुंगे पडवळ येथील चासकर साबरेमळा इथं चौघांनी मिळून एकास हातपाय धरून मारहाण केल्यानं वृद्धाचा मृत्यू झालाय। फिर्यादी किरण चंद्रकांत चासकर, वय वर्ष 42, व्यवसाय शेती, राहणार महाळुंगे पडवळ साबरेमळा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, मोबाईल नंबर 9987545266 यांनी फिर्याद दिली की आरोपी सुभाष सदाशिव चासकर चुलता, मंदा सुभाष चासकर चुलती, सचिन सुभाष चासकर चुलत भाऊ, नितीन उर्फ दत्ता सुभाष चासकर चुलत भाऊ, सर्व राहणार महाळुंगे पडवळ साबरेमळा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। सध्या मोशी यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मौजे महाळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांच्या शेतात तसेच घराजवळ माझ्या वडिलांना मारहाण केली। ती अशी। मंचर पोलिसांनी दाखल गुन्ह्याप्रमाणे फिर्यादीचा सारांश असा आहे। दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास वडील चंद्रकांत, वय वर्ष 69, हे राहत्या घराजवळ असताना त्यांना माझे चुलते चुलती दोघे चुलत भाऊ असे चौघांनी काल दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास शेवगा तोडण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वडिलांना शिवीगाळ व धमकी देऊन वरीलप्रमाणे चौघांनी त्यांचा मारहाणीत मृत्यू घडून येईल याची जाणीव असताना देखील त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं चुलते सुभाष यांनी माझे वडील चंद्रकांत यांना डांबरी सरकवर खाली पाडून छातीवर बसून छातीत ठोशांनी मारहाण करून वडिलांना हलता येऊ नये म्हणून चुलती मंदा हिनं त्यांचे पाय धरून चुलत भाऊ सचिन व नितीन यांनी लातांनी खाली पाडले। गंभीर मारहाण करून वडील जमिनीवर पडले असताना त्यांना लातांनी मारहाण करून त्यांना जागीच बेशुद्ध करून संगनमतानं छातीत मारहाण करून जिवे ठार मारले म्हणून फिर्याद दिली आहे। पोलीस PSI कराळे, मंचर पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केलाय। तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, मंचर पोलीस स्टेशन हे अधिक तपास करत आहेत। मुख्य संपादक तेज तुफान न्यूज, अय्यूब शेख, मंचर, आंबेगाव, पुणे। माझं नाव रुपाली किरण चासकर, मी त्यांची सून आहे आणि आमची काल शेवग्याच्या शेंगा आणल्या म्हणून त्याने शिवीगाळ केली होती। त्याच्यावरून त्यांची आमची भांडणच झाली। भांडणं म्हणजे काय, त्यांनी शिवीगाळ केली, आम्ही फक्त प्रत्युत्तर केलं, आम्ही आमच्या घरी निघून आलो। आणि दुसरं त्यांनी काय केलं, लगेच पोरांना फोन करून तुम्ही या, यांना चांबडी लोळू, यांचं आमचं करू, यांचा पापाचा घडा भरलाय, यांना आता आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे असं बोलून आम्हाला वाटलं हा नेहमीच धमक्या देतोय असा। मग आम्ही काय त्याच्याकडे लक्ष, आम्ही आमच्या सकाळी कामात, आम्ही आमच्याकडे जनावर आहेत, आम्ही दूध काढायचं, खायला घालायचं, आम्ही आमच्या कामात होतो। त्यांची 2 पोरं त्याची बायको ते देऊला राहतात, ते आले आणि डायरेक्ट रस्त्याने शिव्या घालायला, या खाली तुमच्याकडे बघतो घाणेरड्या शिव्यांमध्ये। तर त्याची 2 पोरं, सचिन, दत्ता आणि त्याची बायको मंदा, 3 जण गाडीवरती वरून आले आणि रस्त्याने शिव्या घालत चालले। तर मी काय म्हणलं, आपण नको पुढे यायला, त्यापेक्षा दादांनाच आपण सांगू का तुम्ही त्यांच्याशी बोला म्हणून। दादा म्हणले ती पोरं माझी ऐकतात, तुम्ही काही खाली येऊ नका, कारण ते तावून आलेले आहेत म्हणल्यानंतर हे वातावरण खराब होईल, तुम्ही येऊ नका, मी त्यांच्याशी बोलतो, ती माझं ऐकतील। आणि ते आले खाली, त्यांनी आले डायरेक्ट तिघांनी दादांना धरून रस्त्यावर पाडलं। रस्त्यावर मारलं रस्त्यावर पाडून तिघ जण। मग हे आम्ही तिथंच हे मोरघास काढत होतो ना खाली, तर आम्ही तिघांनी आम्ही 2 जण पळत आलो, लगेच पळत आलो तर त्या 2 पोरांनी त्यांना सोडलं आणि यांना लगेच धरलं, डायरेक्ट यांना लोळवलं खाली। माझ्या नवऱ्याला, किरण चंद्रकांत चासकर, त्यांना पण लगेच दोघांनी। आणि ते 2 जण इतके म्हणजे धट्टे कट्टे आहेत का ते आवरू सुद्धा शकत नाही आपल्याला। आणि मग तोपर्यंत इथं रस्ता आहे, रस्त्यावरची लोक पळत आली, आमच्या इथला एक मुलगा आहे तो तेवढाच वेळात पटकन आला आणि त्याने मदत केली। हे पुढे राहतात, ही लोक पळत आली, आजूबाजूची सगळी लोक पळत आली, त्यांनी वाचवलं आम्हाला लोकांना। आणि त्याने मला पण बोट, हात पिरगाळला, माझं बोट मोडलंय। नंतर काय झालं, तुम्ही त्यांना दवाखान्यात नेलं होतं का? त्यांना ना तिथंच म्हणजे ते डोळे बिळे पांढरे केले तिथंच उभे असताना, आणि असे हातपाय वगैरे वाकडे केले। मग त्यांना डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं। नाही, आपलं असं जरा थोडासा मोतीबिंदू, वय झाले 70 वर्ष वय झाले म्हणून मारहाण केली। हे आणि यांची मुलं जे यांची कोण लागायचे? भावाची मुलं, सख्खे भाऊ। हा, सख्खे भाऊ। काय मागणी प्रशासनाकडे, पोलीस प्रशासनाकडे? काय नाही, आम्हाला न्याय द्या, बस काही मागणं नाही।
सर, महावली पडवळमध्ये खरं तर एक घटना घडली, भावानेच भावाची हत्या केल्याची घटना घडली. नक्की काय कारण आहे हत्येचं? मंचर पोस्ट येथे आज सकाळी किरण चंद्रकांत चास्कर यांच्या फिर्यादीवरून 66/25 भारतीय न्याय संहिता कलम 103 याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये घटना अशी आहे की हे दोन भावांमधलं भांडण आहे. त्यांच्यात जमीन आहे, जमिनीची वाटणी बाकी आहे, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद आहेत. काल संध्याकाळी जे मयत आहेत चंद्रकांत सदाशिव चास्कर यांची सून ही त्या ठिकाणी एका शेवग्याच्या झाडाच्या शेंगा तोडण्याकरता गेली असता जे आरोपी आहेत त्या आरोपींचे त्यांच्याशी वाद झाले किंवा तुम्ही या झाडाच्या शेंगा का तोडतावरून, आणि त्याच घटनेचा वाद हा पुन्हा सकाळी त्यांच्यामध्ये झाला. आणि मग त्यावेळी हे दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसामध्ये धक्काबुक्की झाली. त्याच्यामध्ये जे मयत चंद्रकांत सदाशिव चास्कर आहेत या धक्काबुक्कीमध्ये खाली पडले, त्यांना मारहाण झाली आणि त्याच्यामध्ये ते बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात घेऊन गेले असता ते डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेलं आहे. त्याच्यावरून मग आपण हे त्या धक्काबुक्कीमुळे ते मरण पावले, मारहाणीमुळे मरण पावले याकरता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत.